मित्रांनो, आता आपला शिमगा चालू आहे आणि खास करून तुम्ही बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल जे घुमटा संदर्भात आहेत, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे हा परिपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घुमट कसं उभं राहतं म्हणजे सुरुवातीपासून शेवटापर्यंत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आपण आहोत हिरिये बांदेवाडीतील बांदकर यांच्या मांडावरती आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय पाहणार आहात याची माहिती आपल्याला ही सर्व मंडळी देणार आहेत। मगापासून जो संपूर्ण चित्रीकरण पाहताय हे बांदेवाडीतील आहे आणि खूप पुरातन मारुतीचं मंदिर देखील या ठिकाणी आहे। आजच मी ते किती साली स्थापन झालं, शके 1858 म्हणजे जवळजवळ शके 1858 म्हणजे जवळजवळ आता 100 वर्ष पूर्ण होत आले आहे आणि याच्या अगोदरपासून या ठिकाणी घुमट चालू आहे आणि ही घुमटाची परंपरा कुठून कुठपर्यंत आहे याची आपल्याला थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मिळेल आणि यानंतर तुम्हाला लगातार घुमटातील जी पात्र आहेत आपल्याला काय काय बघायला मिळतील ही सगळीच्या सगळी पात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात। यांची थोडक्यात ओळख करून देतो। ज्यावेळी तुम्हाला सर्वांना माहिती असेल माझं गाव आहे तिरलोड। आमच्या तिरलोड गावामध्ये आंबेरी वाडीतील नाटक बसलं होतं आणि त्या नाटकामध्ये या व्यक्तीने काम केलं होतं हिरवा चुडामध्ये। आम्ही त्यावेळी लहान होतो पण त्यामधील कलाकार आज देखील आमच्या मनात आमच्या डोक्यात कायमस्वरूपी आहेत आणि त्यातील हे कलाकार आहेत। आता यांची प्रत्यक्षात ओळख काका तुमचं नाव सांगा ती पहिल्यांदी। माझं नाव गणपत महादेव बांदकर, बांदेवाडी। तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे जयप्रकाश विष्णू बांदकर आणि हा माझा मित्र। नमस्कार। आणि आमची बांदे गावातील हे बांदकर पार्टी आणि बांदकर पार्टीचे सर्व सभासद या शिमगा महोत्सवाला मुंबईवरून गावी येतात। ते गावातील स्थानिक असतात, सर्व मिळून आनंदाने हा शिमगा उत्सव दरवर्षी साजरा करतात त्या बांदेवाडीच्या बांदकर पार्टीच्या ह्या बांदकरांच्या मांडावरती। आणि आमची जी बांदकर पार्टी आहे त्याचा एक प्रमुख म्हणजे पाटील म्हणून जो काय ठिकाणी पाटील की ही वेगवेगळ्या घरात फिरत असते, पण एक वैशिष्ट्य आमच्या बांदकर पार्टीचं असं आहे बांदे गावामध्ये की ही जी पाटीलकी आहे ही आमच्या कैक पिढीपासून हे ह्याच घरात बांदकरांच्या घरात ही स्थिर आहे आणि ती स्थिरच राहणार आहे। आणि आज ह्या नवीन पिढीला त्याचं नेतृत्व पाटील म्हणून आमचे जयप्रकाश विष्णू बांदकर या ठिकाणी आहेत, ते करतायत। तर त्यांच्या ह्या आधिपत्याखाली म्हणा की हा कार्यक्रम होत असतो। आता नावान उद्या नवमीचं शिपणं आहे, उद्या अष्टमीचा दिवस आणि रात्री 12 नंतर नवमीचं शिपणं होत आहे। जसं देवाला आम्ही साथ घालतो, देवाला हाक मारतो पहिल्या दिवशी, देव ओपन करतो, तसंच आता ते देव ओपन त्याच्यानंतर देव उठवलेले असतात पहिल्या दिवशी, आता ते परत बसवायचे असतात। हा नवमीचा चाळे उठवणे हा नवमीचा उद्याचा आमचा पंचमीचा रंगपंचमीचा कार्यक्रम असेल आणि त्यावेळी ह्या शिमग्याची सांगता होईल। मला संदीप, आपण या संपूर्ण घुमटामध्ये काय काय बघणार आहोत? घुमट आता शिमगा जेव्हा चालू होतो तेव्हा नमन चालू होतो आणि तत्पूर्वी जे भाग आहेत म्हणजे रामायण असू देत, महाभारत असू देत, त्याचं काव्यरूपान जे कथानक ह्या भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसत असतं। आणि भाग हे आमचे ज्ञानदेव विठू बांदकर त्यांना आम्ही अण्णा म्हणतो की हे भाग आहेत ना एवढे वर्षाने एकदा ह्या भूमीवरती हा शिमगा खेळला जातो, अधिमधी कधीच नाही, तर त्याची अशी उजळणी होत नसते। पण जेव्हा शिमगा चालू उभा राहतो तेव्हा फागी असतात। आता आमच्या बांदकर पार्टीचे प्रमुख फागी ज्ञानदेव विठू बांदकर हे पाठांतर करण्याची त्यांना गरजच नाही आणि ते वर्षातून हा शिमगा उभा राहिल्याच्या नंतर आपसुकीच त्यांच्या मुखातून हे सगळे फाग बाहेर पडतात। ही एक मोठी किमया किंवा हे काही देवाचं वरदान आहे। आणि त्या ज्ञानदेव बांदकर आमचे फागी आहेत, त्यांनी एक फागाचं पुस्तक काढलेलं आहे आणि ह्या फागामध्ये अभ्यास आमचे अंकुश सारंग यांनी कॉलेजच्या युनिव्हर्सिटीमध्ये हे फागाचं पुस्तक लावलेलं फागाचा अभ्यासक्रम होतो। असा हा आमचा कोकणातील गाभी शिमगा उत्सव आता तो युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचलेला आहे, त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। ते MA सेकंड इयरला लावलेलं आहे ते पुस्तक, त्याशिवाय काही कॉलेजांना सुद्धा लावले आहेत। काय त्यातले त्यात काही भाग आहेत ना ते त्यांनी काही कॉलेजमध्ये लावलेले। आपण जशा कविता लावतो ना तसे 2 भाग 3 भाग असे काही कॉलेजमध्ये खालसा कॉलेज किंवा इतर अशा कॉलेजना त्यांचे लावलेले आहेत आणि त्यासाठी त्यांचा काही सत्कार झाला आहे। पुण्याला तो सत्कार झाला आहे। कोण अंकुश
सारंग म्हणून आणि ते आमच्या बांधकर पार्टीतलेच एक सदस्य आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. MA PhD आहे ते अंकुश सारंग. तसेच आता फागे म्हणून मी उल्लेख केला ज्ञानदेव विठू बांधकर यांचा सुद्धा ह्याच म्हणजे 2024 मालवणला एक कॉलेजला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रमुख पाहुणे बोलवलं होतं आणि कोकणात एक शिमगा उत्सव होत असतो तर त्यातील फागी म्हणून त्यांचा सत्कार केलेला होता. तर त्याचाही आम्हाला एक अभिमान आहे. उज्ज्वला सामंत सत्कार करणारे. बरं काका, एक सांगा, आपण ही किती वर्षाची परंपरा जोपासतो? किती वर्ष झाली असतील ह्या घुमट त्या परंपरेला? किती वर्ष आली असतील साधारणपणे तुमच्या माहितीनुसार? आता एवढ्या सगळ्या आमच्यामध्ये तुम्हीच एक वयस्कर, साधारणपणे अंदाज सांगा तुम्ही. साधारणतः 300 वर्ष होत आले ह्याला. हे जे आपण शिगमोत्सव चालू केला आहे ना त्याला, म्हणजे पूर्वी आमचा जो समाज आहे तो जास्त आरमारी मराठामध्ये होता म्हणून त्याला आरमारी मराठोत्सव म्हणतात आमच्या समाजाला. आणि एक वेळ अशी आली की हे आरमारी मराठे आपला विजयदुर्ग किल्ला आहे तिथे एकदा उतरले आणि त्याने सहज असं हा कार्यक्रम चालू केला विजयदुर्गला. आणि नंतर मग विजयदुर्गवरून ते हळूहळू ते पुढे चालत आलं आणि त्यांना दरवर्षी मग याला प्रोत्साहन मिळालं ह्या कार्यक्रमाला. म्हणजे आज जवळजवळ आमच्या कोकणामध्ये आमच्याच समाजाचे 23 शिगमोत्सव आहेत. 23 शिगमोत्सव. त्याशिवाय इतर भंडारी समाज किंवा इतर जो समाज आहे ना तो, कारण भंडारी हे सुद्धा पूर्वी आरमारामध्ये होते, तिथे जेवणं बनवायचे कामं म्हणून त्यांना भंडारी म्हणायला लागले. भंडारी पदवी आहे त्यांची म्हणजे जेवण बनवण्याची. त्यामुळे ते भंडारी आता याला जुवा जैतापूर वगैरे आहे ना, आंबोळगडला हा आमच्यासारखा शिगमा चालतो. ते मांजरेकर करमुटकर वगैरे आहेत ना ते चालवतात सेम अगदी असा शिगमा. तसंच आमच्या विजयदुर्गला सुद्धा आहेत. आमचा जो शिगमा आहे त्यांचा सुद्धा आहे. असे बहुतेक ठिकाणी चालले आहेत पण आमचे 23 शिगमे आहेत. बरं, आपले ही समुद्र किनारपट्टी खालपैकी गोव्यापर्यंत गेली. कारवारला सुद्धा आहे आमचा शिगमोत्सव. म्हणजे कारवारमध्ये पण गाभीत समाजाचे जे लोक आहेत ते पण अजून आवर्जून करतात. बरं मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण देखील सांगतो बघा. हिंदू धर्मातील ज्या पुरातन संस्कृती आहेत, पुरातन ज्या वाडवडिलांनी जपलेल्या कला आहेत, ह्या लोप पावत चालल्या आहेत आणि ह्या लोप पावत चाललेल्या कलेला कुठेतरी पुनर्जीवन मिळावं म्हणून माझे हे प्रयत्न आहेत. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल की एक लहान मुलं मुंबईवरून देखील काही जण मला खरोखर भरून आलं की मी लहान असल्यापासून या बांदेवाडीतील जे माझ्याबरोबर शाळेत शिकणारे होते ते ह्या निमित्ताने होळीच्या वेळेस चेहरे दिसतात. तरी आता त्याच्यानंतर मगाशी मी लहान मुलं देखील पाहिली. आता ह्या मुलांचे देखील त्यामध्ये त्या घुमटामध्ये सहभाग असणार आहे जेणेकरून ह्या काकांकडून म्हणजे संदीपकडे आली आणि संदीपच्या वयाकडून आता ती परत त्या लहान मुलांकडे चालली आहे. ही परंपरा अशीच कायम टिकत राहो, अशीच टिकत राहू दे आणि ही कला अशीच वर्षानुवर्ष सादर होत राहो जेणेकरून आपली संस्कृती, आपला समाज काय करतो आणि कसं प्रवचन करतो किंवा समाजाची जनजागृती कशी करतो हे जनतेसमोर येईल. आणि हेच बळ ह्या लहान मुलांना देव अशी या होळदेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमची इथे रजा घेतो. यानंतर संपूर्णच्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बांदेवाडीतील बांधकरांच्या मांडावरील घुमटाचा पाहायला मिळेल. तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद.
महादेव आता या कार्यक्रमाला हजर झालेला आहे. तर आपण एक थोडं त्या प्रभूचे नाम घेऊ.
निवांत बसलो. हो निवांत शिकला काय? काय नाही काय म्हणतात काय होमवर्क गोरवाला गेली. कोण तेव्हा तुझ्या मर्याद काय गेली आहे होमवर्क. कोण मात्र होय होय काय आला माझी बरोबर मग तुझी बरोबर गेलो बरोबर ही काय आता अरे गेली गेली नाही तू काय सांगा यशवंतच्या पुढे जाऊ होय इथेच सांगायची हो मग ती गेली आता कोण मारत आहे बघ अरे तू काय आला तू कशाकडे रागवलं बाबा हा अरे काय सांगितलं होतं तू बाबा काय हा? काय सांगितलं नवीन बवडी दे म्हणून सांगितलं होतं बोंडी म्हणून या काय घेऊन दिसतंय बघ हा काय बघ हा उपर ना तुझा मग अरे काय वेगळं आहे तू काय मग तू बवडी देते म्हणून सांगितलं होतं अरे बोंडी सांगितलं आहे कोल्हापूरच्या आणू झाला आपला गाडीवर वाटो म्हणजे मी आता काय काम करणार नाही दिलंच नाही तर नाही नाही सांगितलंय मंगेशला सांगितलंय कोल्हापूरतून आणू का होय काय होय होय बरोबर बघ बघ याच्या पुढे जर नाही गेलंच तर मी काम करणार नाही पोरं चांगलं बांधतो नाही 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 हा ए चला रे अरे बाबा 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 गंगे केले माझ्या बाबाने मला गोंधळे केले या बाबांचे होते पहिले ते बैल तू तो त्याच्यावर मजा जातात काय ए बाबा फळ जाऊ नको मस्त मी जरा काय नाही काय आली आहे काय बोला काय बोला ऑर्डर ऑर्डर करू काय मित्र काय फोन काय काय विचार काय आपलं काय बोलवान होय 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 कोणा रे बाजारात जाऊया हा केळीची पाना खायची बघ बाबू खा 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 काय केळीची पाना खायची जाऊ दे ना माणूस खाणार का दगड माती खाणार बघा या बाळाचा चालणार नाही तुझा काय झालं काय सांगलं होतं मोबाईल मध्ये दिसत नाही तू काय सांगलं होतं सांग मला फोन केलं होतं बायको बायको का बायको हा तुला लहानपणी लगीन झालेला तू काय लगीन लावून देतच नाही कोण मग आता देईल ना हा काय मग काय सांगलं होतं तुझ्या पाहण्या खायला केळीची म्हणतो होय होय मग काय झाला काय तू काय रागा नाही का बाबा हा काय सांगलं होतं काय नाही सांगलं आठव नाही ऐकायला तर नाही नाही तू काहीतरी सांगलं होतं मला खोटा होय बोल होय काय सांगितलं सांग मला आमका आठवत नाही तू आठवणी सांग आता नाही आठवत मग काहीतरी सांगलं होतं दीपक बाबा विचार दीपक बाबा भाव दीपक काय सांगलं बाबा, काय सांगलं होतं माहिती आहे मला जीनची पॅन्ट देणार होतं जीनची पॅन्ट जीनची पट्ट्यावाली पॅन्ट घालून फिरता येईल मग हेच वापरायची मला जीनची पॅन्ट देणार होतंस तू पॅन्ट अच्छा अच्छा मग असं बोलायचं मग काय असा काय तोंडात घालून बसायचं काय एकदाच सांगणार ना तुका तू सांगलं मी आता हलून येतोय तू काम व्यवस्थित कर म्हणून होय मी आपलं जातोय बघ शेतावर जातोय शेताचं काम होतं गुरा कोणाचं सांगतो तू आता असंच करशील काय एक काळ चांगलंय ते काळ चांगलंय चांगलं होतं तो काय गेलो होतो तो फिरत होता ना जीनची पॅन्ट घेऊन मग पडेल तू का चांगलंय मग तुझ्याकडून हवी मला हो आणून देतो मी आता काय जाणार नाही मी तुला देईल पण ती परवा पण माहिती जाऊ दे अरे असं करू लोक येऊ दे तुझ्याकडे तुका मार्केट मार्का शो मार्केट मार देतो माझा गाडी पळून जाय काय तू म्हणतो ठीक आहे आता आता दिली मी काम करणार नाही बाबा. आपण टाकलंय, हात बसणार. माझ्या बाबानं मला
नाही जमले संदीपाच्या कुंडा सांगले कुंडाचा काय पुस्तक वाटतं तुझ्या मुंबईची वाटलं आणि पोरा असं तो संदीप रोडकर कोण हा माहिती कोण आहे कोण दिवसेने तो विभाग प्रमुख आणि विनायक राऊचा उजवा मग काय गेला तुला सांग काय झालं तुला आता काय झालं तुला बाबा काय चांगलं होतं नाही आईच्यात तर काय चांगलं नाही चांगलं होतं नाही आता तू मोठं झालं तुझं लगीन नाव होया म्हणून चांगलं मी मोठं होतं तू म्हणजे मी तू चांगलं होतं माझा लगीन नाव देणे म्हणून चांगलं होय मग काय हरकत नाही काय किती दिवस वाट बघू मी कसं वाटतो काय पोटी पण दाखवत नाही आणि पुढे काय विषय हेच पण करत नाही दाखवते सुरत ये सुरत त्याचा नको टाकू त्याचा बघित नाही दुसऱ्याची मदत त्याचा काय होतं तो माझा काय बघितलं स्वतः जगाचे राजी चालवता पण स्वतःची नाही काय झाला पाहिजे तो गणपत बांधकर चांगलं असतं ना त्याच्या दुकानावर कोणतरी इलेक्शन तर एखादी कोणतरी सुचवण्यात झाले तू त्या सूरजाच्या नाटक लागू नको ठीक आहे माका लवकर ह्या वर्षी लग्न लावशील तर ठरवली मी ठरवली ना हा कोण नाही का सही दामनकर नाही काय पहिलं तोडलंय हो काय भर आणि कमाईची चांगली आहे या एपिसोड मध्ये तुमच्याला एका ह्याला 20,000 घेतात मग चालेल काय चालेल अरे माझ्या बाबा मला बायको दिले माझ्या बाबा
आता आपण देवाला साथ घातली. कशी साथ घातली? पुंडलिकावरती हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि मग परमेश्वराला अडवलं. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे पंढरीचं दैवत जो युगे 28 विटेमध्ये उभा आहे, 28 युगे विटेमध्ये उभा आहे. तर तो पांडुरंग आहे ना, त्याची भक्ती, त्याची भक्तावली एवढी मोठी आहे आणि एवढी श्रेष्ठ आहे. तर त्या परमेश्वराच्या नामाबरोबर त्या भक्तांचं सुद्धा नाव सगळ्यांच्या ओठी येतं. ही ते पांडुरंगाची खरी कमाल आहे की नाही? बाकी इतर जाऊन बघा तुम्ही, त्या भक्तांची कुठे नावं येतात? मुळीच नाही. पण हा जो पांडुरंग आहे ना, तो भोळा भावडा, म्हणजे तो भक्तीचा भुकेला. तुम्ही त्याची भक्ती करा, तो तुमच्या वाईट प्रसंगाला नक्की धावतो कुठल्या ना कुठल्या रूपात. आता बघा ना, निवृत्ती, ज्ञानदेव, चोपा, मुक्तामाई, बघा जी जी 5 भावंड होती ना, त्यांचे आई वडील लहानपणीच गेले. समाजाने त्यांची अवहेलना केली आणि ते अक्षरशः म्हणजे काय झालं की त्या संसारात त्यांना कोणी काम देत होतं आई वडिलांना. आणि मग अन्नाला मुसीबत झाली, घरात अन्नाचा दाना नाही, तर मुलं बाळांना अन्न का द्यायचं म्हणून त्याने स्वतःचा जीवन त्याग केलं, बलिदान केलं. आणि मग ही निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 5 भावंड पुरकी झाली. पण त्या आई वडिलांचा एक भक्तीचा वसा होता, तो घेऊन ही 5 भावंड पुढे गेली आणि तो भक्तीचा वसा पांडुरंगाचा होता. आता ते पांडुरंग जो पण अनाथ आहे त्याच्या पाठीमागे नाथ पांडुरंग उभा असतो. आता अनाथांचा नाथ असा हा पांडुरंग. त्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांना सुद्धा ह्या बोलकी झालेल्या पाठीशी सुद्धा पांडुरंग उभा राहिला. आणि काय झालं, जेव्हा त्यांच्या त्या दैवी शक्तीतून त्यांचे काही चमत्कार व्हायला लागले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे असे काही काय चमत्कार व्हायला लागले. हा सुद्धा एक देवाचा चमत्कार आहे. बघा ना, हा घेते का कांद्यावर? हा तर ही त्याची दैवी लीला या भावंडाची योगी चांगदेवापर्यंत पोहोचली. आणि चांगदेवाला त्याचा अभिमान झाला, कारण चांगदेव सुद्धा योगी होता ना, तो सुद्धा काही दैवी चमत्कार करायचा आणि गर्व झाला. आणि माझ्यापुढे कोण काय करणार म्हणून तो चांगदेव वाघावर बसून ह्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता यांना भेटायला आला. आणि ही बातमी निवृत्तीपर्यंत पोहोचली. निवृत्ती म्हणाले आपल्या सगळ्या भावंडांना, चांगल्या चांगल्या आम्हाला वागावून भेटायला येत आहे, तर आपण पण काही चमत्कार दाखवला पाहिजे ना. म्हणून निवृत्तीने सगळ्या भावंडांना सांगितलं, त्या भिंतीवर बसा. आणि काय चमत्कार झाला हो माऊली, ही भिंत या 5 भावंडांना घेऊन चांगदेवाच्या भेटीला निघाली. गप्पत बघा, वाघ सजीव आहे, तो बोलतोय, चालतो, उद्या मात्र सगळं होतो. भिंत काय हो, भिंत निघू ना, पण त्या भिंती जीव आणला माझ्या पांडुरंगाने. आणि हे जेव्हा त्या चांगदेवाने बघितलं तेव्हा त्याचा खरोखर गलवाडत झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तसं पुंडलिकावरती हारी विठ्ठल या भक्तांची नामावली आपण उगवलं करतो, तसं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई
या पांडुरंगाची भक्तावली भक्तांचे सगळे गाथा सांगावी थोडी कमी आणि आपल्याला कमी पडेल एवढे त्या भक्तांनी भक्तीपोटी पांडुरंगाच्या आणि पांडुरंगाने त्यांना दिलेले दैवी शक्ती त्याच्यामुळे अगाध लिहिला आहे अगाध गोष्टी आहे. पण त्यातल्या त्या माऊली दनाई सांगतो मी तुम्हाला. फक्त माऊली मला तुम्ही सांगा तुम्ही दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीला जाता किती मोठे जाता? 30 वर्ष पूर्वी 23 वर्ष जाता. आता जा थांबा तुम्ही कुठून जाता पंढरपूरला? आमच्या निवास म्हणजे मुंबईवरून मित्र मंडळी सहित जाता दुईनगरवरून त्याच्या दुईनगरवरून हा तर दुईनगरवरून दरवर्षी 27 वर्ष न चुकता कुठल्या एकादशीला जाता? आषाढी एकादशीला जाता. दरवर्षी मला तुम्ही फोन करता अरे मी चालला एकादशी का येतच काय. पण काय होतं माहिती आहे माऊली माका सीमाचं बंधन आणि त्या बंधनातून माका बाहेर पडता येत नाही. हा ते महत्वाचं आहे ना. आणि सीमाचं बंधन म्हणजे काय माहिती आहे संसारिक बंधन. तू दरवर्षी मला फोन करतो मागा काय बाहेर पडता येत नाही कारण सीमाच्या ह्याच्यात मी अडकलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतो पांडुरंगात माझं नमस्कार सर. माऊली तुम्ही दर 27 वर्ष जाता आहात. तसाच आज योगायोग बनकर पाटीचा असा आहे माझा मित्र सुद्धा तिलोट गावातून दरवर्षी पायी पंढरपूरला जातो. आणि इकडे तुम्ही मुंबईवरला तुमचे मित्र मंडळी घेऊन आज 27 वर्ष पंढरपूरच्या भेटीला पंढरपूरला जातात. तसे हे आमचे मित्र तुम्ही कुठल्या एकादशीला जाता? कार्तिक एकादशीला. कुठून जाता? किती वर्ष जाता? 24 पूर्ण झाली. पण तुम्ही कसे जाता? पायी जातात. किती दिवस लागतात? किलोट वरून पंढरपूरच्या कुटुंबाच्या पाय डोकं टेकायला किती दिवस लागतात? 9 दिवस पूर्ण. बघा आज मंडळी विठोबाचे 2 भक्त एक मुंबईचा आणि एक गावाचा त्यांचा एक दुर्मिळ योग झाला. विठ्ठल विठ्ठल आता आमच्या मुलांनी सांगितलं निवृत्ती नामदेव सोपान एकनाथ नामदेव पण ही निवृत्ती काय आहे? निवृत्तीमध्ये अंतर्गत बसलेले विचार माणसं नाही. ती निवृत्ती नाही. निवृत्ती म्हणजे राग रोग दुसरा जो आहे तो बाजूला करणे त्याची निवृत्ती घ्यायची. जेव्हा निवृत्ती होईल ना तेव्हा ह्या मार्गाला आम्ही म्हणतो दादा लिटर झाले ती निवृत्ती गणपताला लिटर झाली ती निवृत्ती जेव्हा निवृत्ती अच्छा ही निवृत्ती कशाची आयुष्याची निवृत्ती ही जेव्हा होईल तेव्हा तुम्ही पांडुरंगाच्या निवृत्ती झाल्यावर काय होणार? निवृत्ती म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. हे आपल्या जे आहे हे खराबच आपलं जे आहे ते आपण फार केल्याशिवाय चांगलं कसं आपलं देणार चांगलं कधी येणार तेव्हा तुम्हाला ज्ञान होणार. तुम्ही ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि सोपान म्हणजे काय शिडी. अच्छा ती कधी चालणार? जेव्हा आपल्याला वजन नसतात आपलं तेव्हा आपण पुढे पुढे जाणार शिडीवर चालणार. भक्तीची शिडी हा ती भक्ती शिडी म्हणजे सोपान बरोबर निवृत्ती ज्ञानदेव सोपान त्याच्यात मिळणार ती मुक्ती. बरोबर ना? म्हणून म्हणतात मोक्ष म्हणतात म्हणून म्हणतात निवृत्ती सोपान मुक्त एकनाथ नामदेव गंगा संत मेळा मुशी विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी काय आला सगळे हात उठून काय आला हे हात आपल्याला असेच दिलेले आहे. हे टाळ्या वाजवण्यासाठी पांडुरंगाचा जय जयकार करण्यासाठी दिले. सगळ्यांनी वाजवायचे टाळ्या. माऊली आता ही भक्ताची नामावली मोठी आहे. आपली माहिती सांगावी थोडी कमी आहे. पण त्यातल्या काय जनी ही सून होती आणि तिची साधू पूर्वीचा जो काळ होता तेव्हा त्या सुनेला सासूरवास व्हायचा. सासू फार छळ करायची. पण आता तो काळ राहिला नाही. आता काळ बदलला. आता सासूरवास नाही झाला आता सुनवास झाला. त्याच्यामुळे सासूवास ना सुनांना घाबरत. आता गंमत बघा समजा वरसून आपली घाटी आहे आणि खाली आमची टोकावरची आहे ना ती आता नवीन सुनेली आहे. हा ती सून त्या साशी हातात धरून घाटी खाली उतरतात. कल्पना कर हा ती सून साशी का हातात धरून खाली उतरतात आणि
सासूचो पाय घसरलो, सासू पडली, सासू पडली आणि पडल्याच्या नंतर सासूच्या कमरेतला चावीचो घुटतो तो पण जरा माका सांग की सून ना सासे उचलीत की स्वतःच्या गट्टा उचली पहिली उचली कारण काय माहिती हा या जमान्यात कसो ती मर आधी चावी कपडाची बघ सापडी आहे होय होय आणि तसा त्या डोक्यावरच्या सुनवाई का आता आमची पण सुनवाई तिथं आज आम्ही चांगलं सल्लो दिलो सासू कसा वागायचा हा ती थोडी पण तुझी मग ती बोलल्या दे त्याच्यामुळे तू कसा वागायचा वागवायचा हे आम्ही चांगलं सल्लो दिलो असा हे सगळे सुनवाई आहेत ना हे सगळे जनेन लय सोचणार आतापर्यंत साशेन म्हणे त्याला गोंधळोबर गोंधळे नेहमी कामच म्हणा काम करायची पण काम करता करता विठ्ठला करायची आणि त्याला साखे करायला द्यायचो हे तर म्हणतं भक्ती करायची मग ती काही काय करून भांडी द्यायची विठ्ठल गोंधळ भरून पत्ता दिल्या संतांचा मेळा पंढरपूरला आज भास्करांच्या मांडावरती आम्ही साजरा केला पांडुरंग आणि दोन भक्तांची आज भेट झाली आहे दोन माऊलींची चला जय नमस्कार काय पाहिजे विष्णूचा अवतार वराह आणि वरा म्हणजे काय डुक्कर तो डुक्कर आहे ना तो खऱ्या अर्थाने वराह म्हणजे डुक्कर पण तो जंगलाचं संरक्षण करतो आणि आज काय झालं माहिती आहे तिकडे तिकडे वृक्षतोड जंगलतोड आणि मग टॉवरच्या टॉवर आणि मग पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे आणि मग उष्णता वाढते आहे समुद्राचं पाणी वाढतं आहे असं सगळं पर्यावरण संतुलन बिघडत चालतं पडत नाही आहे बर्फ वितळतो आहे हे सगळे जागतिक समस्या कशामुळे माणूस आज ना जंगल तोड करायला लागला आणि आज आपण मांजराच्या मांडावरती हा जो जंगलाचा राजा आहे जो विष्णूचा अवतार वराह त्या वराहाला आपण आज निमंत्रण करूया हा मांजराच्या मांडावर म्हणजे काय होईल माहिती आहे की खरोखर आज पृथ्वी वाचवायची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या निर्मात्याने विधात्याने अशी काही पहिल्यांदा रचना करून ठेवलेली होती पण आपण माणसं आज स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं ऱ्हास करत चाललो आणि त्या माणसाला परत एकदा आठवण करून द्यायला आज आपण वरावर रूपी कांताराला बोलूया हा आणि त्या माणसाला थोडं जागा जोडूया
डिसेंबरला ती थंडी असायची, आता डिसेंबर पासून उष्णता निर्माण व्हायला आता पुढे पुढे आणखी त्याच्यामुळे कांतारा हा एक अवतार आहे आणि तो या मांडावरती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठेतरी माणसाला त्याची जाणीव होईल की आपल्याला जे परमेश्वराने या पृथ्वी तलावावर त्या गोष्टीसाठी पाठवलंय त्या जबाबदारीने आपण वागलं पाहिजे, आहे की नाही? बरोबर आहे. हा नमस्कार. हा हा जवळ तर जास्त हात मारू नको. अरे माझं बाजूला ना अरे मी काय म्हणतो करून खायला काय लावता काय पाहून सगळं काय दिला काय दिला परफेक्ट एक टायमिंग दिले 5 मिनिटात वाढव होय ना. मग माझा टाकडा करून लावता हो मला दाढी बिडी करूची तुझा प्रॉब्लेम काय मला दहावी नाही आवडत. हाय तुझ्या दहावी झालं अरे दहावी नाही झालं तुम्ही असं तुला वीज बिल नाही झालं सगळं व्यवस्थित करून घेणं व्यवस्थित करून घ्या सगळं. आमच्या हा नाव चांगला हा झाले अरे बोला ते का असं माझ्या पोस्ट केलं ना कटिंग बिटिंग प्रकार असतात ना वेगवेगळे. अरे एक नंबर तू कोणाचं कोण तू झालं पण सांगू असं लागेल बाबा ह्यो आपण ठिकाणी सगळी मात्र लागले ना जबरदस्त कट मारतात. ओके तरी बोलो काय रे अरे तुझ्या पोटात शेर येईल पोटात शेर टाकून दिलो ये लवकर. अरे माझी बायको बाळच गेली अरे ती 9 महिन्यात होतात रे. ही आता किती वाजता झाली अरे पहिल्यांदा. अच्छा 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 मग एक चांगली गोष्ट दिलंस तू बाबा. तुझं कर्तव्य पार पाडलं. आता एक काम कर आता दुसरा तुझा ह्याचा व्यावसायिक कर्तव्य पार पाड. तेव्हा एक हिरो इलो कटपीट मारून द्या त्याची जबरदस्त नक्की ना. अरे आता धावू का ते का पण आवडू करूया कोण ते का माझ्या आवड ना त्याच्यावरच तुझ्या हेअरस्टाईलवरच किती जाऊ हा तोंडात साखर पड मग तरी अरे नाही काय सांगा त्याची बायको बाळण झाली आणि घरात तो एकटो होता. का आता गरम पाणी सगळा त्याचा विस्तार विस्तार या करायचा काय काय करा सगळं रोज करू बघा ना. हा काय बोलला अरे बाबा एक भाता गिरा गेला आजच्या गिरा मोठा मोठा गिरा मोठा गिरा मोठा गिरा का आणि त्याचा ना शूटिंग त्याच्यामध्ये का शूटिंगला जाऊचा हिरोईन आता हा एक छोटी फिल्म येतात त्यातून काम करता आणि हेअरस्टाईल करून गेले. आता बाबा आमच्याकडे हा एक थांबी म्हणजे काय म्हणजे कोणाची मुलेट कट हवी मुलेट कट ह्या बघलं तुला सगळं येतं ना. काय येत नाही मग का मग मी निघू तुम्ही आता निघा मी एसी करते का बघ माझं नाव काढशील माझं हा किती वर्ष झाली गाडी पिकली बघ गाडी मागा दिसतच नाही पिकली पिकली असं बसा होय पहिल्यांदाच बघतो नाही तर माहिती असते माझे केस उठतील आहे दाखवते कसला अरे वस्त्र वेगळं आणखी वेगळं कानच आहे बाबा पॉलिसी बिसिली काढलं ना मला तुझी काळजी वाटू लागली ठीक आहे तुमच्या कोणाची कापून द्या
हा बघा बघा ते हत्यारा पण काय येते अरे रे अरे बाबा अरे पिप्पल बंगाच्या बाप्पा घात लावले बरे बाका डोक्यात धरून मार मार मारला नाही अरे काय करतोस तू त्याची मालिश तरी होते चौकी मग पुढे काय झालं त्याला विचार कसा वाटला का अरे त्याची मालिश करत होता आणि तुझं झील त्या दीपक पंचराच्या बाटलीत हात लावले आणि त्या म्हणून त्या दीपक पंचर त्याच्या तुझ्या झिलात त्याच्या धरून मारले म्हणून वाटलं काय माहिती तू दीपक बंद करायचा नाही नाही माझा फोन आहे असं नाव अरे काय झालं माहिती का तो एकटे झिला आणि त्याच्यावर तो लय जीवा पण तो झिला अत्री आता काय करणार ऐकलं का बस 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 बसा तुम्ही बसा ए तुमच्या कोणा मी परत विचारतो ही संधी परत येणार नाही बघा बघा काय झालं कोणाच्या कापूस पाटील नक्की केस कापून आणतात. अरे काप रे बाबा शूटिंग आहे ना अरे आता बघलं ना ते चोरात माझ्या काढावर तू नाही कसा आला तो झेल त्याचा उत्तर का अरे पण देतो जिला तू बाजूचा प्रश्न ते का वाटला की दीपक पंचर तू आता बाजू आता कापत ना हा, ठीक आहे. बाबा आता काय नीट कापा दुसऱ्या चोरात माझ्या नको काढू काय नाही होता कधी कधी झटको येणार काय तसा होता का साईडचे जरा काप साईडचे जास्त कापू नको. बरं 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 अरे दाना मारे दाना करते लावया. हात लावले म्हणून निलेशच्या बायको मागा कमरे धरून तुडवले रे बाबा काय होय तू मध्ये मध्ये माझं काम बिघडवून टाक अरे का गिराय का तुझा गिराय कामाची भरूनच देत नाहीस तू अरे गिराय म्हणजे परमेश्वर जातो देवा तुझं बाबा बस ए, नाही, नाही. देवा बस देवा बस आता केस कापू येत नाही. अरे नुसतं आता केस अरे जल्दी शूटिंग होती ना बस मी शूटिंग करून मार खा आणि शूटिंगला जा पण बस हो बसा बसा नाही तर डायरेक्ट तुला ठेवतो नाही रोज घालेल ना एका दाढी करून घेता अरे एक नंबर नक्की त्याका काय येत मला हेच सांगले मला काय येत नाही ना एक काम करतो मला दाढी करून द्या. तू कर तुझा केस नको. नाही तुझा काय ते काय राहू देत नाही. नावया तुझी काय इच्छा असतो तो पण ती पूर्ण कर बरं, आता तुझ्या पण आता एवढा करतो नाही ना नाही 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 अरे हो नाही काढत रे तो आहे माझं, तो जरा हे आता. तो काहीतरी केलं ना काय मग ए बापरे, सगळं मला घेऊन ये ना तू केस कापून कर. अरे हानी होतं मग तो पाण्याची बाटली माझी ती घेऊन मी केलो केलो, केलो. म्हणून या माझा घेऊन गेले ना आता बरं, बघा, नाही आता काय दाढी करू दाढी. शूटिंगला जाऊचा ना होय. आम्हाला झाले 5 मिनिटं झाली 5 मिनिटं होती माझ्याकडे फक्त अर्धवट लावलं आता नाही, नाही, 2 मिनिटं. दाढी करून ठेव. तो बाबा फिरवता आधी साबण लावता. काय रे दाढी करून सर्व पहिला वस्त्राने असं फिरवतं ते साबण आधी लावतं माहिती आहे इकडे बसतो. इकडे बसतो. काय
हे चल लवकर रे गावी. जायता काय साबण लावतोय दाढी करते ना. होय होय मग लाव काय तर लवकर चल. कसं बघा हा हलव नको. साबणाचा खेचाचा आवाज होता. अरे दाना मारे दाने कर रे ना आवया. अरे बाबा अरे होय काय झालं. अरे त्या टोकावर गेले होते ते इथेच किराण्याच्या बायकोड मला खाऊ सगळे म्हणून मला तगड्या घरून वरून मारल्यान रे. तगड्या घरून मारल्यान. काय करतो माझ्या जिनात तगड्या घेऊन मारल्या. कोणी त्या गीतेच्या बायको. गीतेच्या बायको एवढा पण खुशी लिहिला रे. माझ्या हिला तक्रार घालून तुम्ही काय सांगितलं होतं ना. आता तुझं काय होता. काय गाडी लावली दीपक बघ काय करून साबण लावले तर तेवढं करून दे. आणि तू जा नंतर काय का दोन पण हात मारतात मरे. थोडा होता ते पुढे म्हणजे आता झिलत होतो. तिला घेऊन मी ते का मारते तगड्या घेऊन. दिला बोला सुटीला जाऊचा ना. सुटीला जाऊचा झालो आता अरे गोल्डन जुबली होणार. गोल्डन जुबली बरं सांगता तू लय सण केलं. तू बोलतो मग तू सण लय केलं. ए बाबा बाळो आता तू काय जास्त त्रास देऊ नको. लक्ष देऊ नको. आता फक्त जरा भाजूची जाऊन घे. आता फक्त कोणाची हात ऐकून कान बंद काय नाही काय आता ऐकू घेत नाही. अरे तिला खरोखर जाऊन मारतं. होय होय बघा. मारे जाणे कर रे ना आवया. अरे बाबा काय झाला. अरे पोको चाललो. काय अरे पोको चाललो म्हणून मी औषध आणून गेलो. गणपती मागाच्या सुनेर मागा मानगुडी घालून पूर्ण टाकले रे साहेब. तल्लीन झाली आणि बांबई पण भारी जा एकदम अंगा एकदम खतरी जा पावसावाली. होय मामद होय. तू सून कोणाची. मी सून नाना बनकराची. नाना आहे नाना बनकर. होय मग काय सांगू गेलं होय. काय सांगू तुमचं माझा माझं सासरू म्हणजे काय देव माणूस. हो देव माणूस पण त्याचे काहीतरी गुणबिन पण असतील ना. माझा रोगातून गावात येऊचा म्हणून माझ्या सासूच्या सांगण्यावरून सासरे विमानाची तिकीट बुक केली. अरे त्यापासून नाना नानी हार घातल्या त्यापासून नाना नानीचाच ऐकता हा. ते आणखी काय काय सांगितलं खाच्या खाच्या तिकीट काढी नाना करूचा था. तिकीट काढले आणि पुढे पुढे काय आणि तू माझं तिकीट काढून सांगा ठीक आहे. पण नाना ना पागा तो पण पागाचा कसा बोलतात ते का
आता तू का आला तू सून नवीन इलस ना तुका सासऱ्याचे हे माहित नाही तर त्याबद्दल तुका काय सांगू का नाही हा आता कसं आहे तुम्ही जाणकार माणूस सून म्हणजे अजून तू घरात अजून रुळलंच नाहीस ना नवीनच ना त्याच्यामुळे सासऱ्याचे काय भूल पण पण माझ्या सासूपेक्षा आपलं सासू ना तू मला बोललास तर मला म्हणजे कसा उगाच आम्ही कशा बोलायच्या कोणा तुका तुम्ही एका माता आणि सासऱ्या सासऱ्याक नाही सासरू आपलं घेऊन म्हणजे सासरा माता तुझा या वाक्य भारी आहे की त्या सासऱ्यापेक्षा सासू धरता येईल तुका धरता होय ना बया आता काय सासऱ्याबद्दल काय सांगते पुढे तर बाबा आपण घेऊया मला बनकर बागीपाक त्याच्या घराची सुरुवात नाना बनकर बागीपाक त्याच्या घराची सुरुवात हा मग याच्या पोरीला त्याच्यामुळे आमचे अरे भामय आता सून कोणाची आता मी सून संदीप डोक्टर अरे म्हणजे लिस्टमध्ये तसा हा दिला म्हणून नाही काढू ना हा मग संदीप काय करता संदीप डोक्टर माझं सासरू हा अच्छा व्यापारी मग लोकांचा भला करता अच्छा काय बाबा तुला काय काम आणला आपल्याकडे होतंय नवं साहेब जरा ह्या असतात ते तो येऊन जाऊचं नाही तो खर्च करून माणसाकडनं नाही त्याच्या स्वतःच्या बदलतो होय का तो खर्च करून एखाद्याचं काम करून देतात भारी माणूस तसंच म्हणजे खूप काही प्रयत्न करतात या काम हो आणि सासऱ्याचं तू गुंडान नाव दिलं होय होय मग पण माका दोन धंदो पण होता होय काय आणि सासू तर माझी व्हायची कारखाना घडची ती कशी आहे म्हणजे होय 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 खटाळच झालं मग काय पुढे काय सांगते संदीप डोळकर नावी डोळ त्यांनी हिशोबात केल्या डोळ रात्रभर नाटकच राहायचा मग छान रंग आणलं बरं मामाय आता सून कोणाची आता मी सून राजा नागाची अरे बापरे हा 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 माणिक तुझ्या गावची आई सून हो तिकडे म्हणजे गोवाचं नाव पांडू बांधला बरोबर 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 असा येण्या जाणाऱ्याची टिंगाल टवाळकी करत राहता कोण हो माझो हा नाही का तो जन्माचाच गुन्हा आणि काय त्याचा विशेष काय माहिती हे म्हणजे होलसेलचे व्यापारी हो 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 कसे सांग कशाचे ना जो दिसलो हे का म्हणतो तुझं आड फोडतोय गेलो म्हणता तुझं आड फोडतोय हे सगळं फ्रीज मध्ये असे साठवून ठेवल्यानं देतो तो होलसेल व्यापारी असो चला कोण दिसलो गेली पडले कोण दिसलो गेली पडले त्याच्यात बारको नाही बघत मोठं नाही बघत म्हणून त्या होलसेल व्यापारी म्हणजे छोट्यातला छोटा पण मिळत माझा तो फर्निचर भरलो असत ना रे होय होय आणि मागणी किती मग अमेरिका लंडन खोय खोय ऑनलाईन सेलिंग सगळी आमची असं व्हायच्या व्हायची नाही मग आता तो काय आणखी काय करता होलसेल व्यापारी होय होय पुढे अरे पांडू म्हणत लावी वाण त्याच्या पायात नाही रवली वाण हा मग असं लोक जातो धमू होय बरं आता तुम्हाला जी आता तुम्ही नाण्या पंचे करायची
अच्छा. अरे पण तू सूनच ना, हा. तू मोबाईल वाली सून हा. मोबाईल नाही दिला. आता हे सगळं सुना मोबाईल वाली. होय होय. हा पण दारू म्हणजे काय करी. दारू म्हणजे कसो बाहेरगावच्या बोटीवर तो कॅप्टन. हो 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 हो. हा, इंग्लिश खूप हाऊ आर यू. हा आणि मग त्याच्यावर आपलं पण काम करून घ्यायचो. हा आणि त्या नाण्यामध्ये बोटच चालायची ना. बोटच चालायची नाही. अरे तर आणि मासेमारी करण्यात एक नंबर. एक नंबर आहे. हा प्रश्नच नाही. मेहनती माणूस मेहनती माणूस. मान्यवाडी. होय होय. सकाळीच आपल्या कल्पा वगैरे शिकून एवढी मोठी केल्या काय केल्या. अरे खूप कष्ट केले. देवान रात्र दिल्या नव्हती ना, हा. म्हणून तो माणूस झोपत होतो असं म्हणूया. होय होय. नाहीतर दिवसभर वापरत असं. शारीरिक श्रम खूप. लय 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 वैभव त्यांनी उभ्या केल्या. नाही बरोबर. बरं आता पुढे त्याला काय म्हणतो. मोबाईल वाली सून. मोबाईल बघूनच चालता. हा. नाऱ्या मंचेकर लावी आवता. हा. त्याच्या मोठ्या मोठ्या बाता. बामैगे बोली रंगाची. रिटायर्ड झालाय आपल्या काय ह्याच्या सगळ्या मोठ्या पुस्तकाला गुंडाळायचा आणि गावात जायचा. चालेल माका पण आवता गावात. पोरांना पण गावात भरपूर दाखव वया की नाही. होय तो पुढे पिढी चालवतो. हो हो हो. चला 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 रे कोण. चला चला. बघा गावात गेल्यावर मस्ती करायची नाही. आपली मुंबई नाही या. गावात कसा शिष्टाचाराने म्हणता लागतात. पैसा शिष्टाचार म्हणजे गावात ते काय रूल्स हे रूल्स पाळूचे लागतं. मुंबईत काय कोण कोणा स्त्रिया देत होतं. लहान कोण काय मोठा कोण बघितलं होतं ना. कोणा पण गाडी खाली होतं. त्याच्याकडे काय बोलतो मी तुझ्याशी बोलतो. हा या औषध त्रास द्यायचा ना. गावात गेल्यावर काय महिला 8 दिवस जळात पाणी येत नाही. औषधी बरोबर विहिरीवर जायचा. पाणी आणायचा. औषध झाड लोट करून मदत करायची. कशाला मोठं असतं तू करशील ना. हा म्हणून मोठा आणि हे तुझे 2 लहान भावच. यांची पण काळजी घ्यायची. नाहीतर नुसतं खेळून जात राहशील तर वर प्रत्येकच्या टेरेसवर काय जमणार नाही. चला आता गाव बघा कसं आपलं गाव. कारण आता आपण परत मुंबईत येऊचा नाही. या गावातल्या मराठी शाळेत शिकायचा. गावात सेटल व्हायचा. चला जेव्हा हा आपला घर या बघ. या घराचा आपला प्रवेश द्वार. या पाठच्या घरात चांगला घर देवाची बोली. आता आपण जमलो. लक्ष्मी हे महाराज आहेत ना. त्याच्यामुळे आज आपण दिवाळी साजरी करतो. वर्षाचे 12 महिने त्यांचं असं कधी गाव गयो. म्हणून गावात आता आपल्या घराच्या अंगणात लावली. बघा जरा खाली माना आपल्या लक्ष्मी काय माहिती गावातले मंडळी जरा असलं त्याच्याबरोबर व्यवस्थित राहायचं. खाली मान घालूनच राहायचा. वर बघलं परत डोळं बिळं मारण्यापर्यंत मागले सांगायचं. पाठीचं लागूच नाही ना. पाठी लागतील पण असं काय काय सगळे वेगळे जायचो. पाटणं 4-5 जण. तुम्ही झाडू घेऊन उभेच राहू ना. त्याला झाडू मारा. आमचा विषय तुला कसला नाही तुझा. पोरा लई डांबरटच होते बाबा. तुम्ही त्या केलास ना. झालं साफसफाई झाली. ठेवा जावा. काय करता काय शिकवा. पारेकडे या. गावात गेल्यावर सिक्युरिटी गार्ड होईल ना. मोठं जण बनवूया. हे बाबा कोण भरलेला आहे ना सगळ्यांचा. आता कटवडो खालास ना कॅन्टीनवर. आता झोपा झोपा झोपा. आई यावं मध्ये यावं गावात सगळी म्हणतात. झोपा चला झोपले. हे सौरभ दादा त्याला उठव ना. काय झाला. काय झाला.
काय झालं काय? हो माझी कोणतरी मान दाबत होता. मान लागलं होतं? हो श्वास पण घेऊन जमत नव्हतो. ए देवा, ह्या काय नवीन घरात? आमचा थांबा बसतोय घरी आता. काय कोण भेटता काय करतोय, हो? ते बसतो ते बघ. पाटलानो! ए पाटलानो! हो काय हो? जरा शंका होती, जरा काय सांगू शकतात तर बघा. शंका म्हणजे तुला दिलं असेल तू. काय येऊ काय? ए, काय झाली रे? या त्याला माहित नाही या. होय. आणि मला म्हटलं होतं दुखी आते. काय माहिती बघा, तुम्ही म्हटलं ना निवृत्ती, हा तशी माझी आता सेवा निवृत्ती झाली. अच्छा. डिप्युटीत होते ना. होय का? हा. मग आता म्हटलं मुंबईत काय आहे? बरोबर. काय तर पोरांना संसार सोडून घेऊन गावात बरं दिलं. केलं, बरं केलं. आणि गावात येऊन घेऊन घरात तर काय झाला गडबड. हा त्याची कोणतरी मान दाबल्या बायकोची? बायकोची. अरे बापरे. मग काहीतरी गडबड वाटतं हो. मला त्याने गडबडा. काय तुमचं आहे काय? काय 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 झालं आता? तुम्ही बराच वर्ष गावात दिलास ना. हा. मग गावातून मुंबईत गेलात. होय. परत काय पाठीवरून बघितलाच नाही. नाही. आणि आता तुम्ही रिटायर झाल्याच्या नंतर गावात दिला. होय. अरे पण जी मट्टी आहे की हा. नाही, ही मट्टी कोणाच्या तरी आश्रयाखाली बांधलेली आहे. होय, होय. मग त्या आश्रयात तुम्ही विसरलात. नाही तशा आम्ही होळी गणपती येत गावात होता. येतो. पण मी काय म्हणतो, हा. माका पण त्याला काही जास्त समजत ना. हो. तर आमच्याकडे एक चांगलं फट आहे. तिच्याचा तुमचा मार्ग दाखवीत हा. आणि त्याला काय इलाज पण करीत. जरा लवकर ते का बोलवा मग. नाही काय माहिती आहे? कोणा जीव खातील माझी. काय? काय तो म्हणे चला म्हणून परत. आणि काही बाळ मी माही नाच फिरवतो. आपलं तुझे बाळ भरले आहे. आपलं बापन झालं. मग असं झालं. काय तुम्ही बघ. बोलला होता काका. त्याला पण हात पण दिलाच नाही, लगेच पडायचं. हा? बोलवा बोलवा तू. बोला. होय होय होय. ठीक आहे, ठीक आहे. नाही आपलं पक्षी सुरत किती? बोला, सुरत बोला. सुरज भट हा. आवाजच दोन चांगले सुरज झाले. ते पंचांगी असतात ना, हा. त्याच्यातलं होतो. होय का? आणि परफेक्ट सांगा. हा. अगदी चांगला अनुभव आहे. लय गर्दी असते त्याच्याकडे. बोलवा बोलवा. काय गर्दी असतात. होय का? हा. हे बाबा. अरे सुरत बोला. काय करतो? अरे ऑलरेडी 3 झाली आणखी फक्त म्हणजे अंगणवाडी बांधवाडी बंद पडता पडता ती आता वाचून समजायची. अच्छा नाही त्यांनी मनावर घेतलं तर बनणार, कारण मैदान चांगला. होती की नाही होती तुला? 11 पोरं होती. अरे ते का होती त्यांच्या ते बाळणपणा काढून काढून सासू गेलो. होय कर्मात गेलो. ते काय नाही या. आता माझं कसं माका 50-100 रुपये मिळाले, माझं काम संपलं. तू आपलं बाकीच सांगितलं. आणि आपल्या भागेत म्हणजे कसं एकदम परफेक्ट. आता ते मला 11 होते म्हटल्याच्या नंतर आमच्या सूर्यबाई का सतत कांदे होते लागले. आता 3 झाली. मग बाकीची बाकी होत. हा बरं काय बरं, झालं काय झालं तुम्हाला किती बोलवलं? काय हे तुला आमचे प्रश्न काय इलो? मुंबईवाले म्हणजे गावातले आहेत. हा. पण आता बऱ्याच वर्षांनी गावात राहू दिले. घरात काय त्यांना अडचण बसू लागली. अडचण बसू माझ्या दाखवा. पण तुझा कमिशन किती देतो का सांग, म्हणजे तसं त्यांचा आकडे दाखवू तुला का? आता काय असतात ना हा. त्यात 50% माझा ठेव. चालत चला आता आता. सगळी सवय झालेली आहे ना. बरं मी काय म्हणताय हो कोण पाहुणो पाहून आहे ते. हा. तो गावालाच होतो. गावालाच होतो. गावालाच राहतो. हा. पण तो काल कोठून होता ना. हा नाव काय त्याचा? त्याचा नाव बाळू म्हणतो ते. बाळू म्हणतात. आता बघा मी तुला एक मजा सांगतोय. हा. ह्याच्या बायकोचं नाव ह्यो सांगता लक्ष्मी, अच्छा पण त्याच्या बायकोचं नाव आहे दीपाली. खरा काय खोटा विचारते का? बाबा त्या बाहेरच आहे ना हो त्याच्या. भाई विचारला नाव ठेवलं विचार विचार विचारून घे. नको आता. हा लक्ष्मी नाही आहे, दीपाली आहे. चुकीचं नाव सांगलं. मी सांगतोय होय बघा असं सगळ्या असं चुकीचं नाव ठेवायला होय होय बघणं तरी कळत तुका काही येता. नाही, पण असं चुकीच्या नावाने असं त्रास होता. चुकीच्या नावाने पण राहतो. अगदी बरोबर म्हणजे. नाही हो. पण फट ना मागा या का वाटला अगोदर का तुम्ही नावातून सांगितल्या यात या म्हणता खरा की खोटा म्हणजे मुडलेलं खोटं खरा की खोटा झाला. होय होय सगळ्यावर आपली शाखा होत. होय नाही आता विचारू नको. नाही, म्हणजे एवढं एकदम मुलगीला अभ्यास नाव वाटतं. होय होय तुझा प्रश्न काय आहे तो प्रश्न म्हण. काय का माका मॉब होय. नाही, काका, काय झालं माहिती हा. आहे? आता बरेच परत वर्षांनी- गावची पाटली मागे नंबर लावूनच होय. तिचे पण काय 4-5 प्रश्नाचे माका घेऊची. काय लावतो? हा. आणि काका, काय माहिती आहे? हा. बऱ्याच वर्षांनी आता आम्ही गावात गेलो आता पुरण घेऊन सगळ्यांना. हा. पण या घरात काहीतरी गडबडा काय सूट लागलं नाही. पहिल्या दिवसापासून याची मानगुटी झाली ना. हे बायकोची मानकुटी लागल्या म्हणता काहीतरी बघा तुम्ही पंचांगात आणि सांगा उपाय काय असं. बायको बरी आहे, आपली मुलगी कळीवाली आहे, बरी आहे. तुम्ही बायको बघू आणि नको. पण पोरांची होय, होय. तीन पोरं होय. आणि तीन म्हणजे मग झाली काय. अरे म्हणजे माझ्याच भाव आहे. हा? हे बघ, 1, 2, 3 काही खरं नाही याचं. त्याची सुरुवातच बायाची केला तर आमचं कसं तुम्ही हे तर हे तर करून करा सगळं. हो. जरा काय जमिनीचं काय तुमचं प्रॉब्लेम आहे बघा आता म्हणतो. काय- कान लावून बघताय जमिनी एक बदली टाकून बघतोय. काय बघा समजता काय आउटपुट येतात. बरं, बरं. हा. हा, बरं.
अरे बाथरूम खायचं अडचण करता तिला काय रीत वाद नाही दिले माका दिसता सगळी गडबड तुझी हे बघ काय म्हणतोय तू तुझ्या होणाऱ्या त्रासा ना ह्यो पूर्वजांपासून कर तुझ्या चांगलं खाऊ पिऊन गेली आपली द्यायचा भरला विषय. अच्छा असं कसं पण होईल? माका ह्या असा समजला तू म्हाळ वगैरे काय करतो त्यांचं वर्षाचं आपण किती वगैरे एकत्र करून वर्षातून एकदा म्हाळ काय आपलं काय माहिती देना करतो पाठच्या दरवाजावर कौलावर अशी 2 वाढीवर ठेवतो. होय. बाकी काय करत नाही का? नाही नाही नाही, तसं नाही हा तुका एक रितर म्हाळ काढून तो लागात होय काय हा साधारण किती खर्च होईल ते का? खर्च जास्त नाही 4-5 हजार होईल किती घालशाल? आम्ही घालतो आणि आम्ही जेवण पण घालतो सगळा मंडळ आमच्याकडे हा आमच्याकडे कसा गणपतदादा आहे त्याच्या मसाल्याचं दुकान त्याच्यातून आम्ही मसाले मागवतो हा आणि काय कसं आपली मेस हा मुलीला काय आपली आम्ही या मेस मध्ये जातो का बोलतो हा मग काय कसा सगळी जेवणाची ऑर्डर पूर्ण मी फक्त आमचा कॉन्ट्रॅक्ट देतो आम्ही सगळा तुमचा पूर्ण करतो म्हणजे आमच्या घरात आधी मला पूर्ण भेटवू नको होय होय एक आपण सिटी वगैरे बघूया पूर्वजांका वगैरे एकत्र करून हा पुढे आपण तुमचं म्हाळ घालून ही तुमची समस्या पूर्णपणे सोडवून टाकूया होय चालत चालत मग तसा काय करावे मग जेवण घालून टाका. बरं मी पूजेचं साहित्य घेऊन येतो हो ह्या काय करणार तुझ्या गोवाचा याच्याबरोबर काय बोलतात तू मध्ये प्रोग्राम नंतर करा आणि या माळाचा काय करून घेऊ मनी होतो माझ्याकडे पण तशी जेवण द्यायची सोय काय असं तर आता नाही आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय आम्ही गडबड करणार नाही मसाले त्या माणसाकडून आम्ही जेवण आमची मोनोपॉली सगळा तुमचा घेतला तर मग ह्या पण तुमचाच घेऊ या काय जेवणाचा वगैरे बरं मग करून टाका. बरं मी सामान घेऊन येऊ सामान घेऊन येऊ सामान घेऊन येऊ ये बाबा आज तुझ्या आपल्याकडे आजी आजी पणजी येणार तुझ्या उद्या म्हणजे काय फारशी करू का असं काय बोलतात आजी आजोबाची हे तुमचा आता हे दाखवणार त्यांची पूजा करूच्या पाया पडूचा तर व्यवस्थित राहायचा हे आशीर्वाद देतील हे सगळ्या व्यवस्थित राहून बघायचा आशीर्वाद घ्यायचे त्यांचे आता तयारीच होतो आजच्या आम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसा फटाफट जास्त ठरवत ठेवत नाही पुढे आपल्याला ऑर्डर भरपूर होय होय हे बघा यजमान हे तुमचे पिंड ओम कृष्णाय नमः माधवाय नमः कृष्णाय नमः ओम ओम इंद्राय नमः पिंडाला घाला धंदा लावा हा ठीक आहे हे तांदूळ घाला हे घ्या हे गड्डी वाजवा हा बापूच कोणाचं गेलं तुझं काय माझं काय त्याच्यामधून काय रोडा मागला असतात तर त्या मान्य करून घेवा आणि त्यांची पोरा बाळा आणि काही मुंबईतून गावपर्यंत गावातून मुंबईपर्यंत खरं भटकतील तर तुमची छाया ठेवा आणि कधी हाक मारतील त्यांच्या हाकेला हो देवा चला जेव पत्रावळी घेवा हे घेवा तुमच्या पत्रावळी लाईनीत लावा हे घेवा हा एकदम सेवा प्रत्येक चल लवकर ताटं वाढली जेवण वाढायला घे फटाफट आपली मेस मधून बाबू पत्रावळी घे सर काय करतोय पाणी हे करतोय कावड्याचा कावकाव करून पाणी देऊन बोलवतो बरोबर ना गडबड होता कामामध्ये तिथं पाठीला बसायला अरे
का बाई जेव्हा जेवू घे ह्या जेवण कधी भेटणार नाही परत तू पण नाही जेवू का हे आहे ना बघ. अरे एवढा मोबाईल तुम्ही दिलेला पाहुणे एवढा फटाफट पत्रावळी लावा पाहुणे ये पाणी हे सगळ्यांनी मागून मागून लावा लाजू नका ए बाबा लाजू नका ये लवकर पत्रावळी लाईनिंग वर आपल्या घरी पेसा ये लवकर अरे बस नाही एवढ्या वर्षांना आधी शिंग्या निघलो आणि येत नाही ये लवकर आई 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 होय बघ ना तुका होय खुर्चीला बसून आई सांगितलं आई बस बस आणि मागून मागून खा म्हणजे अंगात लागत नाही बरोबर का अजून पण पाहुणे मंडळी बसूक इच्छुक आहात जेवण भरपूर हा लवकर पडली येऊन बसा मनामध्ये नंतर म्हणू नको आमचा माणूस सांगितलं. आता सांगू नका आमका बोलवलेली नाही बांधकारांच्या घरी जेवू का हा काका हा जेवू सुरुवात करू होय होय चला जेवू सुरुवात करा तुमचा श्लोक येत म्हणा येत असेल तर ते म्हणा हा काय झालं काय येतात तुला हे जेवणाची सुरुवात करू नको एखाद्या श्लोक बोल हा तुला मागले कोण आहात काय काका तुला मागला कोण रवलेला हा काय रे तिला सोडू नको आता. अरे चुकला मागला रवलेला कोण हा काय रे कोणता आवाज येत नाही बहुतेक कोण नाही आता. अरे चुकला मागला रवलेला कोण हा काय रे हा 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 आवाज येता आवाज येता पण ते आवाज तुम्ही जेवा, तुम्ही हाते कावरे बरं करू नको अरे जेवा, जेवा. जेवा, जेवा. अंगात लागत नाही काय नाही हे आबा इथे हो पोर घरी गेलो बघा हो अरे कोंबड्याचा पिल्लू म्हणून घेवा जवळ हो काय ताई गेला कोणी काकांनी बोलवलेले ना अरे काय नाही काय तुमका भात झालो हा तुम्ही परत एकदा जेवण बसा तुमच्या हातावर जेव्हा पोटावर उठू नको हे काय पत्रावर घेऊनच आता पोटावर उठू नको जेवण बसा बसा परत परत बसा परत काय पोरा घाबरली नाही घाबरू नको काय नाही दोन पोरा ती बघत ए या अरे येवा आता काय नाही अरे तिने ती आले बा आता घाबरू नको एका टोकात मी बसलोय एका टोकात आवड बसा काय कोणा काय मुंबईच बाबा काय गेलो जेव्हा पत्रावळी
मागून मागून गावा. ए, शांत बस रे. जेवण केलं तर तुला घेऊन जाईल मी जवळ. हे बंद कर. आधी इथून बंद कर. चला जेवा. जेवा जेवा. मगाशी थंय गेलं आता हय गेलं असं काय करतं असं बघितली 1 2 3 4 5 होतं पाटील पटेल हो तुम्ही आधीच पळाला तिथे आतमध्ये नाही ना बघा तुमचं माल होतो माझा काम काय होता तुका याचं माझा भट दाखवतो मी आपलं तुका भट दिला तर भटा तुमका काय सांगितले जेवढं सांगितलं तेवढं आम्ही तुम्ही माल घातला आणि मला काय आमका बोलवला पाटलाक बोलवला एवढी माणसं जेवली तर तुम्ही पण जेवला असं आम्हाला वाटलं. पाटला बोलवलं असत ना होय काय मग दादा ना तर माल बोलवून आणतो आता भटजीने सांगितलं तसं आम्ही पत्रावर येऊन बसलो भटा सांगला तुम्ही माल घातला घातलो आणि माल काय तुमचं पुरं झालं नाही हा ह्या कुठं येता ह्याच्यावर काय पडतो हा हा लक्षात येतं आणि ह्याकाच उचलून घेऊन जातात उचलून घेऊन जाता येता डायरेक्ट आग बी घेऊन शेती आणि खर्च वगैरे कोण नाही तरी तुझे हे मात्र तिला आपण कौतुक काय झील नेता हा ह्या झील असतात ती दुसरं माहिती आणून ठेवता काय माहिती मग आता पुढे बघा काय तर आता काढा काय करा माझ्या हा. माझ्यामध्ये तुम्ही आता घर काहीतरी बदला होय काय हा, जागा बदला काय लक्षात ऐकलंच काय नाहीतर असंच होणार आहे. खर्चाची बाबा हो काय पोरा पण हे करू लागले. बरोबर आहे तर तुम्ही आपलं आता घरच बदला या जागेत काहीतरी दोष आहे आणि भटाला सांगून महाल घातला तुम्ही ए बाबा ए काय आता जाऊया परत मुंबईतच जाऊया नाही तर परत माल घालू तो असलो तर घाला नको नको आपण परत मुंबईला जाऊ. हा होय का घेऊ हुशार आहे. तू समजूतदार आहे. तुला काय आवडला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला 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 हसमी. सगळा मजा विस्तार घ्या चला मुंबईत चला ना परत ए, काय चला. Thank you.
आमचा रेकॉर्ड तुटला